दाखवला नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, ते बलाढ्य झालेले आहे, ते बलाढ्य झालेले आहे, ते बेदरकार झाले. हॅलो, जय भीम. पायाखाली चिरडण्याचं ठरवलेलं आहे. अबू आदमी असा कलाकार होता आणि हाय पण काल माझ्या भावाला मी इशारा केला, योगेश निकमला. जितू निकम माझा भाव, योगेश निकम माझा भाव, सरस्वती माझी आई निकम, सरस्वती माझी आई. माझे तर रमाबाई सारखे हाल होते. माझी सासू कामावून आली का आम्ही चहा पाव खायचे, अशी आमची परिस्थिती. वेळ निघून जाती, वेळ राहत नाही. माझे पण मुलं गेले असते, पण माझ्याही माझे मुलं आले. मग माझ्या नवऱ्याने कुर्ल्याला आणलं. कुर्ल्यातले 200 घर मला पाणी देत नव्हते, माझ्या जातीचे. अक्षरशः मी अशी करायची, हो चावी द्या. त्यांचं पाणी झालं का टाळे लावायचे, पाणी झालं का टाळे लावायचे. मी अक्षरशः अशी करायची, हो चावी द्या ना, चावी द्या. नव्हते चावी द्या. मग आज मी ती माझी परिस्थिती बघितली पाण्याची. 5व्या दिवशी मोठमोठे पाईप गल्ल्यांमध्ये टाकले. मला इशारा केला, ठोको. मी ठोकला, पण मी भीमराव आंबेडकरची मुलगी, सगळ्यांचं भलं बघायचं, सगळ्यांना बोले लावा, ठोका ठोका ठोका. पण सुरुवात मी केली, मग सगळ्यांनी ठोकले. सगळे घाबरायला लागले ना, हे कोणाचे पाईप आहे, कोणाचे नाही. पण मी ठोकलं, मला इशारा केला होता. आणि मग माझ्या घरात सांगू नका तेवढं पाणी, पण मशीन लावल्याशिवाय पाणी येत नव्हतं. मग माझ्या लक्ष्मी केदारे आत्यांनी तिच्या सुनांना सांगितलं, तुम्ही भाड्यांनी पाणी भरा. राजूकडे ती मशीन घेऊन गेला, ही माझ्या मुलीला मशीन दे. माझ्या मुलीच्या पूर्ण आतळे सुजलेले, ती मशीननी पाणी भरी. आता यांची भरपूर मजा झाली. मग तो आला, बटन दाबलं का पाणी, बटन दाबलं का पाणी, अशी मजा. पण 15-16 वर्ष मजा मारली. आणि बाबाला मी इशारा केला, योगेश योगेश, असा इशारा केला. तो हसायला लागला. सगळे आपले भाऊ बाप आहेत, सगळे आपलेच आहेत, पण जो आपल्याला मदत करील तो आपला बाप, हे माझं म्हणणं आहे. मी पण भीमरावची औलादी, सगळ्यांचं भलं बघायचं. पण मी कधी तो विचार केला नाही. पण सुख आठवत नाही, दुःख आठवतं का आपण कसे दुःख काढले आणि आपल्या जातीचे लोक काय करीतात आपल्या संग. मी मनावर नव्हते घेत, पण माझा नवरा बोलला, मी दाखवील एकेकाला माझ्या बायकोचे काय हाल आहेत ते. पण आज मी